ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 10 वर्षापूर्वी कल्याणमधील 4 तरुण मध्ये गेल्याची माहिती होती व त्यापैकी एक तरुण पुन्हा परतलाही होता। मात्र 10 वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्ली स्पेशल सेल्सने कल्याणमधील एका तरुणाला ताब्यात घेतले। एकंदरीत दिल्ली 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन विविध महाराष्ट्राच्या राज्यामधील 5 वेगवेगळे आतंकवादी जे आहेत ते दिल्ली सेल पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्यापैकी एक नेवाळी परिसरात राहणारा हा आफ्ताब कुरेशी हा देखील आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आफ्ताब कुरेशी हा नेवाळीमधल्या एका साधारण चाळीमध्ये राहणारा आहे। मी सध्या त्याच चाळीमध्ये आहे। आपण पाहू शकता हेच घर आहे ज्यामध्ये आफ्ताब राहत होता। आई, वडील, बहीण आणि बहीणसह आफ्ताब या अनेक वर्षापासून या घरात राहत होता। एकंदरीत या आधी हे उल्हासनगरमध्ये राहत होते। मात्र उल्हासनगरमध्ये भाडं जास्त असल्याने कुठेतरी मटणाचा धंदा म्हणजे मुंडी भाजून विकायचा धंदा यांचे आई वडील करत होते आणि त्यांना ते परवडत नव्हतं। यासाठी ते या ठिकाणी राहायला आले। मात्र या ठिकाणी राहायला आल्यानंतर 10 तारखेला 9 तारखेला व 10 तारखेच्या मध्ये आफ्ताब जो आहे तो घरातनं निघाला। त्यावेळेला त्याच्या वडिलांनी व आईने त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला। मात्र तो न थांबता या ठिकाणी आपल्या मित्रासह या ठिकाणी दिल्लीला गेला आणि दिल्लीला गेल्यानंतर दिल्ली स्पेशल सेलच्या ताब्यात मिळाला। विशेषतः पाहायला गेलं तर व्हिडिओच्या माध्यमातून आतंकवादी कसा बनावा किंवा त्याची गतिविधी कशी करावी हे सगळं तो शिकत असल्याचं दिल्ली सेल्स पोलिसांना माहिती होतं आणि त्याच माहितीच्या अनुसार त्याला आणि त्याच्याबरोबर सोफियान जो मुंब्र्यामध्ये राहतो त्याला देखील अटक केलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर वडिलांना वकिलांचा फोन आला की आम्हाला ऑनलाईन पेमेंट द्या, तुमचा मुलगा या ठिकाणी पकडला आहे। त्यानंतरच या ठिकाणी जे आहे हे प्रकरण उघडकीस आलं। त्यानंतर स्थानिक पोलीस असतील, त्याचबरोबर दिल्ली सेल्स पोलीस असेल किंवा इतर ज्या संघटना टीम असतील त्या देखील यांच्या घरी दाखल झाल्या होत्या आणि या घरामध्ये देखील पूर्णपणे झडती घेतली होती। मात्र घरात अजून काही मिळालं नसल्याचं सांगितलं जात आहे। तरी देखील या ठिकाणी दहशतवादीच्या गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई केल्याचं त्यांच्या घरच्यांना सांगितले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर वडील आणि आई, वडिलांबरोबर तो लहानपणापासून या ठिकाणी काम करायचा, वडिलांची मदत करायचा। मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आता दिल्लीला जायचं कसं आणि दिल्लीला त्यांच्या वडिलांना बोलवलं आणि मी गेल्यानंतर माझं कुटुंब सांभाळणार कसं, अशा प्रकारचं मत जे आहे त्याच्या वडिलांनी मांडलेलं आहे। मात्र आपण पाहिलं तर 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अशा संघटनेचं कुठेतरी कल्याण डोंबिवलीचं कनेक्शन हे पुन्हा एकदा आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।